जय भीम. मला हेच पाहायचं आहे की कोणात ताकद आहे जय भीम म्हणण्याचे. जय भीम. जय भीम. हा, असं कसं नवं ऊर्जा पाहिजे माणसाच्या मनामध्ये. आता मित्रांनो, आज आपण बाबासाहेब यांचा वाढदिवस जयंती महोत्सव अतिशय आदराने आणि आनंदाने संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा होतो. आपल्याकडेही आहे. परंतु बाबासाहेब फक्त आणि फक्त फोटो पुतळा यापुरता मर्यादित ठेवू नका. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की नियतीचा खेळ कसा आहे. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो की नियतीचा खेळ काय म्हणतात. बघा, बाबासाहेब वारले अगदी त्याच्या 2 वर्षांनीच, आपले महात्मा फुले वारले त्याच्या 2 वर्षांनीच बाबासाहेबाचा जन्म झाला. काय असेल ही खेडी? ही निसर्गदत्त खेडी आहे. कारण मुख्य उद्देश निसर्गाचा हाच होता की भारत हा इंग्रजांपासून दूर जरी गेला, इंग्रजांनी भारत सोडलं, पण त्या माणसाचे, महामानवाचे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली ही कोण्या एका वर्गासाठी नाही, हे आतापर्यंत सर्वजण तुम्हाला सांगत आले. परंतु मला असं वाटते की बाबासाहेबाची ही जी घटना आहे तीच आज आपल्याला तारू शकते. कारण की ज्या पद्धतीनं घटनेचं रासीकरण होत आहे, तिचं खच्चीकरण होत आहे आणि घटनेचं खच्चीकरण झालं तर तुम्हाला माहिती आहे की पुन्हा ते मनुवाद्याचे दिवस आणि पुन्हा ते पाठीमागं झाडू बांधून गळ्यात मडके टाकून राहण्याची जी कंडिशन होती त्या मनुवाद्याच्या काळात, तर ती कंडिशन पुन्हा येऊ नये त्यासाठी प्रत्येकानं जागरूक असलं पाहिजे. कारण की फक्त जयंती करण्याचा उद्देश हा नाही की आपण फक्त मूर्त्या आणि फोटोचे पूजन करावे आणि मस्त जेवायचं आणि पूर्ण आनंद घ्यायचा, केवळ हा उद्देश नाही. त्याची प्रेरणा ही अत्यंत प्रखर असली पाहिजे. आता मी तुम्हाला एक मजेशीर सांगतो गोष्ट की काही लोकांना मी जाणून बुजून जय भीम करतो, दुसऱ्या लोकांना नाही, जय भीम आल्या लोकांना जय भीम करतो. पण ते म्हणतात असं तिरपमुंडकं करतात, म्हणजे त्यांना लाज वाटते. आणि त्या बाबासाहेबांना दिलेल्या आरक्षणाचा आणि सबंध सुखसुविधांचा आनंद घ्यायला तुला कशी लाज नाही वाटत रे? मग तू जय भीम म्हणाला लाज कशाची बाळगतो? हा